आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। राज्यसभेसाठी मवियाकडून शरद पवारांनाच उमेदवारी। आज उमेदवारी अर्ज भरणार। विधिमंडळातील अधिकारी सिल्वर ओक वरती जाऊन अर्ज भरून घेणार सूत्रांची माहिती। भाजपचे 4 उमेदवार आज राज्यसभेसाठी भरणार अर्ज। विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुते भरणार अर्ज। राज्यसभा निवडणुकीमध्ये रंग भरणार। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागा बिनविरोध होणार की नाही, शिवसेनेनं 2 उमेदवार दिल्यास गणित कसं जुळणार याची उत्सुकता शिगेला। महाविकास आघाडीची आज एक बैठक। दुपारी विधान भवनामध्ये बैठकीचं आयोजन। उद्धव ठाकरे, जयंत पाटील सपकाळ उपस्थित राहणार। राज्यसभेच्या एका जागेसाठी शिवसेनेमध्ये रस्सीखेच। इच्छुकांनी नंदनवन इथं एकनाथ शिंदेंची घेतली भेट। राज्यसभेसाठी शिवसेनेकडून शिंदे कोणाचं नाव करणार पुढे याकडे लागल्या नजर। ठाकरे गटाची शिष्टाई फळाला। प्रभाग समितीच्या निवडणुका मनसे ठाकरे गट एकत्र लढणार। मनसेनं तटस्थतेची भूमिका बदलली। स्वीकृत नगरसेवक पद 6 अर्ज आले। 500 भाजप मोठा पक्ष, इच्छुकांची गर्दी स्वाभाविक। नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांची प्रतिक्रिया। ई चलन प्रणाली विरोधात राज्यातील वाहतूकदार संघटना आक्रमक। बस मालक संघटना आज जाणार संपावर। वाहतूक व्यावसायिक आझाद मैदानावरती करणार आंदोलन। इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणमध्ये मोठी जीवितहानी। इराणमध्ये आतापर्यंत 1405 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये अनेक सैनिकांचा आणि नागरिकांचाही समावेश। इराणमध्ये 4 दिवसांपासून इंटरनेट कनेक्टिव्हिटी खंडित। गेल्या 100 तासांपासून इंटरनेट नाही। वर्षभरात अशा प्रकारे इंटरनेट बंद करण्याची ही दुसरी घटना। खामेनीच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम इराणनं ढकलला पुढे। तेहरानमध्ये अभूतपूर्व गर्दी लोटण्याची शक्यता। मोठ्या गर्दीवर इस्रायल अमेरिका मारा करण्याची भीती। अमेरिकन सिनेटचा अपक्ष अध्यक्ष ट्रम्प यांना मोठा दिलासा। ट्रम्प यांच्या युद्धसंबंधीच्या अधिकारांना कात्री लावणार विधेयक नामंजूर। सिनेटमध्ये 47 विरुद्ध 53 मतांनी विधेयक नामंजूर। अमेरिकन पाणबुडीनं हल्ला करून हिंदी महासागरामध्ये इराणी युद्धनौकेला दिली जलसमाधी। अमेरिकेनं प्रसिद्ध केला थरकाप उडवणारा व्हिडिओ जारी। इराणमधील दहशतवादी राजवट संपवली। इराणच्या एअर स्पेसवरती लवकरच कब्जा। व्हाईट हाऊसनं जारी केलं स्टेटमेंट। भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा। एस जयशंकर यांचा प्रिन्स फैसल बिन फरहान यांच्याशी संवाद। आखाती युद्धामुळे उद्भवलेल्या स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती। शेअर बाजारामध्ये आज सकारात्मकता। सेन्सेक्स 400 अंक तर निफ्टी 100 अंकांवरती उघडला। युद्धामुळे 3 सत्रांमध्ये होती मोठी घसरण। आज डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 58 पैसे मजबूत। मात्र कच्चं तेल 3% महागलं। युद्धजन्य परिस्थितीचा निर्यातक्षम द्राक्षांना फटका। जुन्नर तालुक्यातील शेतकरी अडचणीमध्ये। द्राक्षांची परदेशी बाजारपेठेतली मागणी घटली। युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आखाती देशांमध्ये निर्यात महागली। कांद्यासह अन्य भारतीय मालाला वाहतुकीसाठी सोसावा लागतोय अतिरिक्त खर्च। आजीनं नातवावर ओतलं उकळतं पाणी। नागपूरच्या कोराडीतली खळबळजनक घटना। रंग उडवल्याच्या रागातून चिमुकल्यावर फेकलं उकळतं पाणी। नाशिकमधील मालती आयव्हीएफ सेंटरची मान्यता रद्द। स्त्रीबीज तस्करी प्रकरणी कारवाई। बुधवारी मनपानं आयव्हीएफ सेंटर केलं होतं सील। आरटीईसाठी शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार। प्रवेश प्रक्रिया आधीच अनेक विद्यार्थी बाद। 1 किलोमीटर अंतर्गत शाळा नसल्यानं विद्यार्थी प्रवेशापासून वंचित। दूध उकळताच झाला दुधाचा रबरासारखा गोळा। भेसळयुक्त दुधाचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड। शिरपूर तालुक्यातल्या खर्दे गावातली घटना। महाराष्ट्रात 3 दिवस उन्हाचा तडाखा।
मुंबईचे कमाल तापमान बुधवारी होतं 38 अंशांवर, तर पुढचे काही दिवस राज्यामध्ये उष्ण वाऱ्यांचा प्रभाव राहण्याची शक्यता. आज वानखेडेवर रंगणार दुसरी सेमीफायनल. गतविजेत्या टीम इंडिया समोर इंग्लंडचं आव्हान.